नमस्कार. डॉक्टर रवींद्र पाटील पाचोरा यांच्या इतिहास प्रबोधिनी संस्था तसेच इतिहास संकलन समितीचे देवगिरी प्रांतचे आमचे मित्र डॉक्टर रामकृष्ण जोशी आणि आपल्या सर्व मित्रांचा मी आभारी आहे. आज आपल्याबरोबर संवाद साधताना मला अतिशय समाधान होत आहे. इतिहासाचे अभ्यासक म्हणून किंवा या संदर्भाबद्दल ज्या लोकांना उत्सुकता आहे त्यांच्यासाठी म्हणून हा संवाद साधताना कंधार हे एक पुरातत्वीय स्थळ असं आहे की ज्याचा जाणीवपूर्वक शोध घेतला जाण्याची आवश्यकता होती व ती मी स्वतः केलं आहे. पण ते संशोधन आपल्यासमोर मांडताना मला अतिशय समाधान होत आहे. महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये गेल्या काही दशकामध्ये विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अनेक उत्खननं झाली. स्वातंत्र्यपूर्व काळातही काही उत्खननं झाली आणि जवळपास 60-65 उत्खननानंतर असा एक निष्कर्ष काढला गेला की आपल्याकडं उत्खननामध्ये प्राचीन म्हणजे प्रागैतिहासिक काळातील काही अवशेष मिळतात, त्याच्यानंतर प्रारंभिक ऐतिहासिक काळातील अवशेष मिळतात म्हणजे सातवाहन काळातील अवशेष मिळतात आणि नंतर आपल्याला 13व्या शतकापर्यंत कुठल्याही प्रकारची उत्खनित अवशेष उपलब्ध होत नाहीत. उत्खनन करताना जी स्तररचना आपल्या लक्षात येते त्या स्तररचनेमध्ये कॉटन ब्लॅक सॉईल अशा प्रकारची सॉईल आपल्याला पाहायला मिळते आणि मानवी वसाहतीचे फारसे अवशेष उपलब्ध होत नाहीत. आणि नंतर मग मोगल कालखंडातले किंवा उत्तर मध्ययुगीन कालखंडातले अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच्यामुळं डॉक्टर ढवळीकर सारख्या काही महत्त्वाच्या पुरातत्त्वज्ञांनी किंवा R.K. शर्मासारख्यांनी असे मतं व्यक्त केले की महाराष्ट्रामध्ये किंवा एकूणच भारतीय क्षेत्रामध्ये सातवाहन कालखंडानंतर अगदी मध्ययुगाच्या प्रारंभापर्यंत विशेषतः मोगल काळापर्यंत फार मोठ्या वसाहती झाल्या नसाव्यात किंवा जी राजवंश होती ती भटक्या स्वरूपाची गाईगुरं चारणारी अशी होती. त्यांचे कोणाच्या आपल्याला नाणे सापडत नाहीत, महत्त्वाच्या नगररचना सापडत नाहीत, अशा प्रकारचं मत व्यक्त केलं गेलं. आणि हे खरंही होतं कारण की आमच्याकडं खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा मध्ययुगीन स्थळाच्या प्रारंभिक मध्ययुगीन स्थळाच्या किंवा अशा प्रकारच्या नगररचना असलेल्या स्थानांची उत्खननं झाली नाहीत. आजही ती स्थिती आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा कंधारकडं आपण जाणीवपूर्वक पाहावं असं माझ्या मनात होतं आणि मी तसा एक प्रयोग केला. आपल्याकडं म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये सातवाहन राजवंश हा अतिशय प्रभावी राजवंश राहिला. जवळपास 450 वर्ष यांनी राज्य केलं. सबंध दख्खनची सत्ता, सबंध गोदावरी खोऱ्याची सत्ता आणि भारतीय इतिहासामध्ये एक समृद्ध राजवंश म्हणून सातवाहन राजवंश नांदला हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला राष्ट्रकूटांचं नाव घ्यावं लागतं. राष्ट्रकूटांनी सुद्धा जवळपास 300 वर्ष राज्य केलं. त्यांनी अनेक राजधान्या वसवल्या, निर्माण केल्या, अनेक वास्तू, अनेक मंदिरं उभी केली. पण याची अशी व्यवस्थित नोंद अधोरेखित झालेली नव्हती असं आपल्याला म्हणायला लागतं. डॉक्टर आलतेकरांनी राष्ट्रकूट अँड देअर टाइम्स नावाचा अतिशय चांगला ग्रंथ 1934ला लिहिला आणि त्याच्यापूर्वी फ्लीट यांनी हरेकर्णीचा एक ताम्रपट प्रकाशित केला होता. हा राष्ट्रकूटांचा ताम्रपट होता आणि त्याच्यामध्ये कंधार पुरवराधीश्वर अशा प्रकारची उपाधी, अशा प्रकारचं बिरुद त्या राजाने लावल्याची नोंद उपलब्ध झालेली होती. पण अभ्यासकांना हे कंधार पुरवराधीश्वर कुठं आहे हे लक्षात येत नव्हतं आणि म्हणून ही एक जसे अनेक पदव्या आपल्या गौरवार्थ लोक लावून घेतात तशा प्रकारची गौरवार्थ लावलेली पदवी आहे असा त्याचा समज झाला आणि म्हणून आळतेकरांच्या त्या पुस्तकामध्ये अशा प्रकारची अन्य कुठलीही नोंद विशेषतः
राष्ट्रकूटांच्या उपराधानाच्या संदर्भामध्ये झाली नाही. ज्या काळामध्ये आपल्याकडं अजिंठा होतं, म्हणजे वाकाटकांच्या कालखंडामध्ये, गुप्त वाकाटकांच्या कालखंडामध्ये, ज्या कालखंडामध्ये आपल्याकडे वेरूळची लेणी होती, कैलास लेणं उभं राहतं, जागतिक आश्चर्य ज्याला आपण म्हणतो ते होतं. असं असतानासुद्धा त्यांनी अन्य काही वास्तू उभ्या केल्या नाहीत असं म्हणणं हे कुठल्याही संवेदनशील माणसाला मान्य होण्यासारखं नसतं. पण हेर्निकजननी सुद्धा असा एक प्रयत्न केला. त्यांनी कैलासचा शोध घेतला आणि त्याच्यानंतर या राजांनी ज्यांनी कैलाससारखं लेणं, दशावतारसारखं लेणी बांधलं, त्यांची राजधानी कुठं होती याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. आणि मग त्यांनी एक प्रयोग केला, म्हणजे काही स्थानं शोधले, विशेषतः शूलिभंजनचा शोध त्यांनी घेतला. आणि मग त्यांनी असं लिहून ठेवलं की या राजवंशाने लेणी व्यतिरिक्त कुठल्याही अन्य ठिकाणी वास्तू बांधल्याचं आढळत नाही. आणि हे मत परंपरेने मान्य केलं गेलं. राष्ट्रकूटा ॲट मन्यखेट इथं एक मोठा राष्ट्रीय सेमिनार या राष्ट्रकूट राजवंशावर झाला आणि तिथं आपले शांबादेव मसी माटे यांनी एक शोध निबंध लिहिला आणि त्याच्यात त्यांनी हे मत नोंदवलं की बाबा ह्यांच्या अशा वास्तू महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नाही. खरं म्हणजे आपल्याकडं DC सरकार आणि भट्टाचार्य यांनी 1954ला कंधारला येऊन भेट दिली होती. तिथं एक त्यांना मोठा शिलालेख मिळाला होता आणि तिन्ही बाजूनी असलेला हा संस्कृत भाषेतला देवनागरी लिपीतला शिलालेख त्यांनी वाचला, तो त्यांनी प्रकाशित केला आणि त्यांनी काही मतं त्यात व्यक्त केलेली होती. पण 1954मध्ये झालेलं हे संशोधन साधारणपणे शोभना गोखलेंनी केलेल्या कामापर्यंत फारसं लक्षात घेतलं गेलं नाही. 1980ला शोभना गोखलेंनी एकदा भेट दिली कंधारला. धावती भेट ती होती स्वाभाविकपणे, आणि त्यांनी त्याच्यावर एक टिपण तयार करून एक पेपर वाचला आणि काही गोष्टी मांडल्या की बाबा नाही, राष्ट्रकूटांनी काही मंदिरं उभारले होते, काही वास्तू निर्माण केल्या होत्या, अशा प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलं. त्याच्या आधी डॉक्टर हरिहर ठोसर नावाचे एक मोठे अभ्यासक आपल्याकडे होऊन गेले. त्यांनी हिस्टॉरिकल जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र अँड गोवा नावाचं एक सुंदर पुस्तक प्रकाशित केलं. त्याच्यापूर्वी त्यांचं PhDचं संशोधन मराठवाड्यातील हिस्टॉरिकल जॉग्राफी ऑफ मराठवाडा होतं आणि त्या काळात त्यांनी कंधारला भेट देऊन पोहनेरकरांच्या बरोबर काही निष्कर्ष मांडण्याचा प्रयत्न केला होता. पण ते शिलालेखातील तपशील पाहताना आणि तिथले वरवरचे काही अवशेष पाहून इथं काही वास्तू असाव्यात इथपर्यंत त्यांनी मत व्यक्त केलं होतं. नंतरच्या काळात डॉक्टर ब्रह्मानंद देशपांडे राष्ट्रकूटावर PhD केलं, पण त्यांचा प्रबंध म्हणजे मला तरी उपलब्ध झालेला नाही अद्यापपर्यंत. किरीट मनकवडेंनी राष्ट्रकूटांच्या मंदिरावर अभ्यास केला, शिलालेखाच्या आधारे अभ्यास केला, चांगला अभ्यास आहे. ढवळीकरांनी राष्ट्रकूटांच्या स्थापत्याच्या अनुषंगाने मास्टरपीसेस ऑफ द राष्ट्रकूटा असं कैलास लेणीच्या शिल्पांच्या आधारे अतिशय सुंदर पुस्तक लिहिलं, काही नवीन सिद्धांत त्याच्यात मांडायचा प्रयत्न केला. डॉक्टर जामखेडकर डायरेक्टर असताना राज्य पुरातत्व विभाग आणि डेक्कन कॉलेजचे त्यावेळेचे तत्कालीन डायरेक्टर ढवळीकर यांनी 1982ला एक कंधारचा सर्व्हे केला आणि एक उत्खनन हाती घेतलं. तर ह्या सगळ्या प्रयत्नाच्या नंतर या गावचा इतिहास बऱ्यापैकी लक्षात येऊ लागला, त्याच्याकडे लक्ष वेधलं जाऊ लागलं. तिथल्या शिल्पांचं डॉक्युमेंटेशन काही करायचा प्रयत्न केला गेला. विशेषतः डेक्कन कॉलेजने खूप चांगलं डॉक्युमेंटेशन त्यावेळेस केलेलं आहे. कंधार गाव जर पाहिलं आपण तर नांदेड जिल्ह्यातलं हे एक शहर आहे. नांदेडच्या दक्षिणेला मन्याड नदीच्या उत्तर काठावर वसलेलं 52 किलोमीटर असलेलं हे गाव. ह्याची एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना आहे. तीव्र उतार आहे, उंच सखलपणा आहे आणि छोट्या छोट्या 6 ते 7 टेकड्या आहेत. सुलेमान टेकडी, गुराखीगड, विजयगड अशी नावं दिलेल्या ह्या अशा छोट्या छोट्या टेकड्या आहेत. या काळामध्ये युद्धतंत्र एका मर्यादेत होतं. धनुष्य आणि बाणाच्या सहाय्याने लढाया व्हायच्या, भाल्यांच्या सहाय्याने लढाया व्हायच्या. तोफांची दारू फार मोठ्या प्रमाणामध्ये आलेली नव्हती. त्या काळामध्ये अशा प्रकारचं नैसर्गिक संरक्षण असलेलं आणि एखाद्या नदीचा
म्हणजे कायमस्वरूपी पाणी उपलब्ध असलेल्या स्थानाच्या लगत एखाद्या राजधानीचा विकास करणं हे युद्धशास्त्राच्या दृष्टीने, संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट होती आणि ते स्थान अचूकपणे राष्ट्रकूटाने हेरलं होतं. याचे वेगवेगळे नावं आपल्याला पाहायला मिळतात. स्कंधावार म्हणजे लष्करी छावणी असा तो शिलालेखात आलेला शब्द आहे. कंधार, कण्हर, कान्हर, तसंच खंदार, खंदारे शरीफ असे वेगवेगळे नावं या शहराला काळाच्या ओघात दिल्याचं आपल्याला अभिलेखी पुराव्यातून दिसतं. ह्या कंधारपूरचं वेगळं वैशिष्ट्य असं की मला राज्य पुरातत्व विभागामध्ये काम करताना तंत्रसहाय्यक म्हणून जवळपास 9 वर्ष तिथं राहायचा योग आला. 1986 ते 95पर्यंत मी तिथं राहिलो. आणि या काळामध्ये मी गावात फिरत असताना, गप्पा मारत असताना लोकांच्या माझ्या लक्षात आलं की या स्थानाबद्दलच्या काही लोकस्मृती आजही कायम आहेत. आणि म्हणून आमचा लुंगारे नावाचा एक मित्र होता, त्याचे वडील होते लुंगारे पाटील, वयस्कर होते, 80 वर्षाच्या, 70 वर्षाच्या पुढचे असेल, 70-75च्या. आणि ते सांगा, अरे हे तर पांचालपूर आहे आमचं, कंधार कुठं आहे? ह्याचं नाव पांचालपूर आहे. ही इथं पांचाळीचं म्हणजे द्रौपदीचं स्वयंवर झालं होतं, स्वयंवराचा मंडपाची जागा इथं आहे. ते मला नेऊन दाखवायचे. एक असं आता जो ज्याला ईदगाह म्हणतो आपण, गावाच्या बाहेर अशी मोठी टेकडी आहे आणि तिथं खूप अवशेष पडलेले आहेत. आणि त्या ईदगाहच्या जागेला हे इथं मंडप होता बघा, पांचाळीच्या लग्नाचा, अशा प्रकारची जागा लोक दाखवायचे. मग फिरताना असं लक्षात आलं की बाबा महसुली अभिलेखामध्ये म्हणजे सातबाऱ्याच्या नोंदीवर काही शेताच्या नोंदी आहेत. तर एका सातबाऱ्याच्या नोंदीवर मानसपुरीमध्ये राक्षसाचं शेत असं नोंदवलं आहे. त्या ठिकाणी एक मोठी वास्तू म्हणजे एक अवशेष पडला होता, ज्याला राक्षसाची टोपी असं लोक म्हणतात. ती तळ्यात टाकलेली टोपी ती नंतरच्या काळात वर काढली गेली. आणि मग असंच एक जोगरीची पट्टी म्हणून एक शेत आहे. तर ज्या गावाबद्दल प्रचंड असा इतिहास होता, ज्या ठिकाणी राष्ट्रकूट राजाची राजधानी होती, तो राष्ट्रकूट पहिलापासून राष्ट्रकूट तिसऱ्यापर्यंतचा संबंध होता, हे सगळं परंपरेने जशाला तसं शिलालेखाचे हवाले देत, दाखले देत इतिहासकार सांगू शकतो. हो, पण माझ्या घरी खूप वैभव होतं, 4 पिढ्यापूर्वी आम्ही हत्ती होता आमच्याकडं, किंवा सोन्याचा धूर माझ्या घरात निघत होता, ही गोष्ट साधारणपणे लोक विसरत नाहीत. आणि म्हणून 10व्या शतकात राजधानीचा इतिहास नंतरच्या इस्लामिक आक्रमणामुळं पुसण्याचा, जाणीवपूर्वक पुसण्याचा खूप प्रयत्न झाला. तो पुसलाही गेला. तिथं किल्ला उभा राहिला. किल्ल्यात मध्ययुगीन इतिहास कंधारचा हा वेगळाच आहे किल्ल्याचा, तोही आपण पाहू शकतो. पण ती आठवण लोक विसरले नव्हते. आणि मग आजोबा आपल्या नातवाला गोष्ट सांगताना आर्जवून सांगायचा, अरे इथं कृष्ण आला होता, इथं पांचाळीचं स्वयंवर झालं होतं. त्याला ही पांडवाची महाभारताची कथा पाठ होती, कारण ती परंपरेने सांगितली जात होती जगभर, भारतभर. पण आपल्या गावात सुद्धा या कृष्णाचा संबंध होता. हे नातवाला सांगताना तो आठवणीने सांगायचा की इथं पांचालीचं लग्न झालं बरं. तर ह्या लोकस्मृतीच्या मधले दुवे जर आपण उलगडण्याचा प्रयत्न केला, तपासण्याचा प्रयत्न केला, तर मग आपल्याला इतिहासाच्या काही सत्याचा शोध लागतो का, असा एक प्रयोग ज्यावेळेस मी केला आणि मला बऱ्यापैकी यश आलं. पूर्वासुरीचा पण मी ऋणी आहे, त्यांनी पण आधी खूप चांगलं काम केलं होतं. पण त्यावेळेस असं माझ्या लक्षात आलं की हा शिलालेख जर पुन्हा जर वाचला तर लक्षात येतं की एक अशी जाणीवपूर्वक नगररचना 10व्या शतकात मध्ययुगात वसवलेलं एक आदर्श नगर म्हणून आपण त्या कंधारकडे पाहू शकतो. आणि त्याचा आराखडा पुरातत्वीय अवशेषाच्या आधारे, तिथं असलेल्या मूर्तिशिल्पाच्या आधारे, अभिलेखातील नोंदींच्या आधारे आपण तपासून देऊ शकतो. राष्ट्रकूटांचं साम्राज्य खूप मोठं होतं. म्हणजे 753 ते 983 जवळपास 300 वर्ष ह्यांची सत्ता होती. आणि किती असावी तर वर कनौजपासून खाली अगदी श्रीलंकेच्या राजाने त्या कृष्णतीर्थाला नजराणा पाठवला आहे. म्हणजे श्रीलंकेपर्यंत अप्रत्यक्ष यांची सत्ता होती. म्हणजे इकडं अरबी समुद्रापासून तिकडं बंगालच्या उपसागरापर्यंत सत्ता होती. तर या
राजाचा राजवंश राष्ट्रकूट कृष्ण पहिला म्हणजे 500 ते 530 पासून शिलालेखामध्ये किंवा ताम्रपटामध्ये नोंदवल्याचं दिसतं. पण खऱ्या अर्थाने दंतीदुर्गापासून म्हणजे 735 पासून यांची स्वतंत्र सत्ता निर्माण झाली असं आपल्याला दिसतं. राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला हा 756 ते 773 या काळात होऊन गेला. यांनी वेरूळ ते वातापी असा प्रवास केला होता, काही स्वाऱ्या केल्या होत्या आणि त्या काळात हा पहिल्यांदा कंधारला येऊन गेला आणि त्यांनी हे स्थान हेरलं असावं असं आता मला वाटतं, ते सांगता येतं. मग गोविंद दुसरा आहे, ध्रुव 12 वर्ष आहे, गोविंद तिसरा आहे. कृष्ण दुसरा हा 880ला झाला, 880 ते 914. यांनी आपल्या मुलाच्या स्मृतिप्रित्यर्थ म्हणजे जगतुंग नावाचा त्याचा मुलगा आहे, हा युवराज आहे, पण राजा होण्यापूर्वी म्हणजे राजा पट्टबंध महोत्सव झालेला आहे, युवराजपद घोषित केलेलं आहे आणि वारलेला आहे आणि त्यापूर्वी त्याचं लग्न झालं आहे आणि काकतीयांच्या 2 राजकन्या त्याच्या घरात त्याच्या पत्नी म्हणून वावरत आहेत. तर या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या मुलाच्या स्मृतिप्रित्यर्थ एक जलाशय बांधला आणि या जलाशयाचं नाव जगतुंग समुद्र ठेवलं. याचा एक वेगळा इतिहास आहे, जो 10व्या शतकात निर्माण झालेला जलाशय आजपर्यंत तिथं कार्यरत आहे, थोड्या बहुत फरकाने. कृष्ण तिसरा, इंद्र तिसरा नंतर कृष्ण तिसरा झाला 929 ते 968. यांनी तर खरं म्हणजे कंधारचं नगर पुन्हा वसवलं. मधल्या काळामध्ये अमोघ वर्षा चौथा आणि नंतर कर्क याच्या काळात तेलपाणी म्हणजे चालुक्य राजा तेलप यांनी ही सत्ता नष्ट केली. शेवटी त्यात कर्क राजांनी संलेखना घेतली जैन धर्माच्या प्रमाणे. ह्या जैन धर्मावर ह्या लोकांची श्रद्धा होती. गुणक विजयादित्य नावाचा एक जैन मुनी या कृष्णराजाचा म्हणजे त्याचा तो शिष्य होता असं दिसतं. ह्यानी चालुक्य, पल्लव म्हणजे कृष्ण पहिल्यापासूनच म्हणजे राष्ट्रकूटा कैलासची निर्मिती होत असताना त्यांनी चालुक्य म्हणजे पट्टदकलचं मंदिर पाहिलेलं होतं, ऐहोळचं मंदिर पाहिलेलं होतं, हे सगळं माहीत आहे. तिथले कलाकार त्यांनी बरोबर आलेले होते आणि हे आलेले कलाकार या राजाच्या आश्रयाला पिढ्यानपिढ्या राहिलेले होते. कदाचित त्यांची दुसरी तिसरी पिढी कंधारला आलेली होती असं कंधारचं शिल्प पाहताना आपल्या लक्षात येतं. कंधारचा तपास घ्यायचा म्हणजे हे नगर कसं होतं 10व्या शतकातले शोधताना काही साधनांचा उपयोग केला गेला. ही साधने कोणती होती? तर ही साधनं होती तिथं असलेले पुरातत्व गर्भक्षेत्र म्हणजे जिथं काही पुरातत्व अवशेष मिळतात. पांढरीची टेकडी आपण ज्याला म्हणतो, तर अशा पांढरीच्या टेकडीमध्ये काही तिच्या गर्भात काही दडलेल्या वस्तू असतात. उत्खनन झालं तर त्या व्यक्त होतात, न झालं तर सरफेस कलेक्शन काही लक्षात येतं आणि वरवर केलेल्या सर्वेक्षणातून अनुभवी माणसं सांगू शकतात की इथं कुठल्या काळातला ही वसाहत असू शकते. तर कंधारमध्ये साधारणपणे कंधार किल्ल्याच्या समोरच्या भागाला संपूर्ण पांढरीची टेकडी आहे, तर ते पुरातत्व क्षेत्र आहे. नंतर जिथं क्षेत्रपाळाचं मंदिर सापडलं मानसपुरी या ठिकाणी पण एक पुरातत्व गर्भक्षेत्र आहे, जिथं उत्खननच केलं डेक्कन कॉलेजनी. नंतर खासबाग परिसरामध्ये आहे. किल्ल्याच्या मागच्या बाजूला जिथं अष्टकोनी आहार मिळतो त्या ठिकाणी एक पुरातत्व गर्भक्षेत्र छोटं आहे. नंतर लुंगारेचं शेत म्हणून जे शेत आहे ज्याच्याजवळ जोगरीची पट्टी आहे तिथं पुरातत्व गर्भक्षेत्र आहे. नंतर गोविंद डांगे यांचं एक शेत आहे, त्या शेतामध्ये सर्वे नंबर 88मध्ये, सर्वे नंबर 79मध्ये, सर्वे नंबर 80मध्ये आणि बच्चेवारची पांढरी म्हणून जी आहे तिथं सर्वे नंबर 156 या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची पुरातत्वीय गर्भक्षेत्र आजही काही प्रमाणामध्ये कंधारमध्ये आहे. पण कसं होतं की एखाद्या ठिकाणी पांढरीची माती आहे म्हटल्यानंतर आपल्याकडे पद्धत अशी आहे की ती पांढरीची माती जर काळ्या मातीमध्ये म्हणजे शेतात नेऊन टाकली तर पीक चांगलं येतं. त्याच्यात काही फॉस्फरसचा अंश असतो आणि परिणामी ते शेतीला उपयुक्त असतं. आणि आजही ज्या ठिकाणी मातीची घरं आहेत त्या ठिकाणी ती सारवण्यासाठी पांढरीची माती दिवाळीच्या वेळेस आणि उन्हाळ्यामध्ये लोक ट्रकनी घेऊन जातात. आणि अशा प्रकारे ट्रक भरून माती घेऊन जायची, त्याला 100 रुपये किंवा त्यावेळेस 100 रुपये द्यायचे.
ट्रकभर माती मिळायची. पण अशी माती काढताना जिथं जर मूर्त्या मिळाल्या तर त्या शासनाने ताब्यात घेऊ नयेत म्हणून त्या जागेवर फोडून टाकायच्या, असा एक प्रयोग काही लोक तिथं करताना माझ्या लक्षात आले. मग त्याला मी थांबवलं आणि अशीच एक विष्णूमूर्ती मला तिथं मिळाली आणि ती मूर्ती नंतर मग पुन्हा गुप्त झाली. तो इतिहास वेगळा आहे. पण हे सगळे पुरातत्वीय क्षेत्र असलेली स्थानं, तिथं उभ्या असलेले पुरातत्वीय स्मारक, परिवर्तित झालेले पुरातत्वीय स्मारक, अभिलेखात नोंदवलेल्या इमारती, मंदिरं, अभिलेखात नोंदवले नाहीत पण स्थानावर उभ्या असलेल्या मूर्ती आणि ज्या हिंदू, जैन आणि बुद्ध मूर्ती जवळपास 100-120च्या जवळपास मूर्ती तिथं आजही आहेत. त्या काही खंडित झालेल्या आहेत, काही अर्धवट आहेत आणि काही चांगल्या मूर्ती आहेत, काही अतिशय रेअर मूर्ती आहेत. तर या सर्वांच्या आधारे आपल्याला काही अंदाज बांधता येतात. एकूण कंधारचा जर इतिहास आपल्याला तपासायचा म्हटला तर पुरातत्वीय अवशेष जे आहेत पुरातत्व गर्भक्षेत्रामध्ये साधारणपणे 2ऱ्या-3ऱ्या शतकातली म्हणजे उत्तर सातवाहनकालीन पॉटरी आपल्याला पॉटशर्ट मिळतात, 10व्या शतकातले पॉटशर्ट काही मिळतात आणि मग शिलालेखातला उल्लेख जर आपण तपासला तर 4थ्या शतकामध्ये आनंद नृपती दामोदर वर्मा याचा मुत्तेमवार शिलालेख आहे. त्या शिलालेखामध्ये कंधारपूरचा उल्लेख मिळतो. म्हणजे ऐतिहासिक अस्तित्व जर समजा अभिलेखाच्या आधारे तपासायचं झालं तर कंधारचा पहिला उल्लेख 4थ्या शतकात आपल्याला उपलब्ध होतो. नंतर वाकाटकांच्या काळामध्ये प्रबर्शन दुसरा म्हणजे नंदीवर्धन हा जो एक पौनी अभिलेख म्हणून मिळतो प्रवर्षण दुसराचा, त्याच्यामध्ये कृष्ण शेलाटकी, कंधार आणि अचलपूर हे परभणी जिल्ह्यातलं याचा उल्लेख आहे असं हरिहर ठोसरांनी सप्रमाण सिद्ध करून त्यांच्या ग्रंथात मांडलं आहे. कृष्ण पहिला यांनी हे आपलं लष्करी छावणी म्हणून पहिल्यांदा कंधावर म्हणून हे शहर विकसित केलं. हे स्थान हेरलं, तिथं वसाहत केली. त्याच्यानंतर वेंगी चालुक्य, गुणगदित्य विजय याच्या एका अभिलेखामध्ये किरणपूर असा उल्लेख येतो आणि त्या ठिकाणी वेंगीचं चालुक्य आणि राष्ट्रकूटांची एक चकमक झालेली आहे, लढाई झालेली आहे आणि त्यांनी या युद्धामध्ये ते शहर म्हणजे कंधार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा उल्लेख आपल्याला कृष्ण दुसऱ्याच्या काळात मिळतो. कृष्ण तिसरा यांनी तर नगररचनाच केली. तो एक अत्यंत कुशल प्रशासक होता. कांची, तगर त्यांनी घेतले. चोलाचा त्यांनी पाडाव केला. रामेश्वरपर्यंत सत्ता काबीज केलेली होती. श्रीलंकेच्या राजाकडून त्यांनी खंडणी वसूल केलेली होती. गंमत म्हणजे एखादं शहर, एखादी नगररचना तपासत असताना काही आराखडे बांधलेले असतात. तर एक गार्डन चाइल्ड नावाचा एक मोठा अभ्यासक होऊन गेला, पुरातत्वज्ञ होऊन गेला आणि त्या गार्डन चाइल्डने असं म्हटलं आहे की जर एखादी नागरी वस्ती निश्चित करायची असेल तर काही निकष आहेत. त्यांनी एक 10-12 निकष लावले की त्या ठिकाणी त्या राजवंशाचं अधिक उत्पन्न पाहिजे, त्याच्याकडे कुशल कारागीर पाहिजे, त्यांनी भव्य वास्तू निर्माण केल्या पाहिजे, त्याची आर्थिक संपन्नता चांगली पाहिजे, त्याचा व्यापार संपन्न असला पाहिजे आणि तिथं एक पुरेशी वसाहत असेल तर त्याचे अवशेष आपल्याला मिळाले पाहिजे. तर हे सगळे निकष गार्डन चाइल्डनी लावलेले निकष आपण समोर ठेवून हे शहर आपल्याला तपासून पाहता येतं का, शोधता येतं का, असा आम्ही प्रयत्न केलेला आहे. कंधारमध्ये ज्या महत्त्वपूर्ण घडामोडी झाल्या तर ह्या कृष्ण तिसऱ्याच्या नंतर मग अमोघ वर्षा झाला. त्याचा परमाराच्या काळात त्याचा पराभव झाला. परमारांनी चा राजा आहे CLC हर्ष यांनी तर म्हणजे ते राष्ट्रकूटांच्या मन्यखेटकवर चाल केली, मन्यखेटक उद्ध्वस्त केलं. परतीच्या प्रवासात त्यांनी कंधार पण उद्ध्वस्त केलं आणि त्यांनी राष्ट्रकूटांच्या ताम्रपटावर स्वतःचे ताम्रपट म्हणजे आदेश कोरले आणि ते वितरित केले. अशा प्रकारची माहिती आपल्याला ह्या मिळते. अंतर्गत दुर्दैवानी किंवा सुदैवानी ह्या ज्या स्थानी म्हणजे मध्ययुगीन सत्ता किंवा प्रारंभिक मध्ययुगीन सत्ता झाल्या, एकूण भारतीय इतिहासामध्ये आपण मध्ययुग 7व्या शतकानंतर सुरू करतो इस्लामच्या आक्रमणानंतर,
पण महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये आपण असं मानतो सगळेजण की बाबा यादवांची सत्ता संपली की आपल्याकडे मध्ययुग सुरू झालं. म्हणजे